चल युवराज. अंजली, तू त्यांचं बोलणं नको मनावर घेऊस. नाही गोदाक्का, आज लक्ष्मीमुळे माझं युवराजकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे. हॅलो राणादा, युवराज दादा घावला. गावला? हा, त्याची मम्मी आजी घेऊन आलेली त्याला. तू कुठे आहेस? मी कोल्हापुरात आहे. हा, मग ये की लवकर घरला. हा, आलो लगेच. लय गरम व्हायले. ए, वारा घाल. युवराज, चल जेवून घे. मला नाही खायचं. अरे माझं चुकलं बाळा, मी परत असं नाही करणार म्हटलं ना तुला. चल आता तू जेवून घे. नाही खाणार. ते कसं समजावू मी तुला? मी खाऊ घालते नंतर त्याला. नाही खाणार मी. माझ्या मम्मीला जेलमध्ये पाठवले यांनी. हे का पाठवलं माहितीये का तुला? त्यातलं कळत नाही, त्यातलं बोलायचं नाही. जा खाऊन घे गप. आता तर नाहीच खाणार. अरे बाळा, असं नाही करू रे. मी खरंच म्हणाले ना तुला, माझं चुकलं. हवं तर तू मला शिक्षा दे, पण आता जेवून घे बरं. वहिनी, तुम्ही कशाला त्याची चूक तुमच्या अंगावर घेतासा? तुमची काय बी चूक नाही. तोच तुमचा हात सोडून पळून गेलता. ए, उठ. मी काय बी करेन. तुम्हाला काय करायचंय? सांगू काय काय करायचं ते? आम्ही अपमान सहन करून घेणार नाही. अरे कसला अपमान? जीव केवढा, बोलतोय केवढा. आम्ही काय बी बोलू. मला सांगणार तुम्ही कोण? जाऊ कोण आहे ते? हा, सूरज भाऊजी. लावीन एक कानाखाली. अहो, लहान आहे तो. लहान आहे तर लहान पोरासारखं वागावं मग. आम्ही आमच्या मनातील तसंच वागू. अरे युवराज, नाही झाली याची नाटक. त्याला तो वटणीवर आणायला लागते. अहो, ए, नाही. थांब जरा. सूरज भाऊजी, सूरज भाऊजी. युवराज, हे इकडे ये. लय आवाज वाढ. सूरज भाऊजी थांबा. तुम्ही युवराजवर रागवू नका. त्याला आता प्रेमाची आणि समजावून सांगण्याची गरज आहे. मग आता काय चिडून सांगत होतो का याला? तुम्ही एवढं मायानं समजवलं असं त्याला, तरी उलटा बोलतोय. हलकच सटकवले माझं. हे बघा, आता त्याला कसं बोलायचं ते नाही कळत आहे ना. मग आपण त्याला समजून घ्यायचं. आई शिवाय वाढलाय तो. त्याला आता छडीची नाही, प्रेमाची गरज आहे. जाऊबाईंनंतर तुम्हीच त्याला आता नीट सांभाळून घ्या. त्याच्यावर नीट प्रेम करा, सांभाळून घ्या, समजावून सांगा. तो नक्की सुधारेल. राहिला प्रश्न त्याच्या भविष्याचा ना, ती जबाबदारी तुम्ही माझ्यावर आणि राणाजींवर सोडून द्या. तुम्ही फक्त त्याच्याशी गोड बोला. ठीक आहे वहिनी. अरे युवराज, युवराज, अरे युवराज ऐक. अरे तुला करायचं नाही. कोण आहे मी? कोण आहे मी? युवराज, मग इज्जतीत राहायचं काय? अहो युवराज, तुम्ही भडकू नका, एवढंच म्हणायचं होतं मला. आम्ही भडकू ना तर काय बी करू. तू सांगायचं ना आम्हाला काय करायचं ते. आधी सकाळपासून रस्ते फिरले आणि तो आणि फिरू नको. पॉलिटी कुठली? युवराज, आज अचानक ताईसाहेबांची आठवण आली. ताईसाहेबांचा समजा कोण आहे तुमच्यात? आमच्या मम्मीचं नाव घेतलेलं चाललं नाही का?
आम्ही 1000दा येणार. युवराज घ्यायलाच पाहिजे. अहो युवराज, तुमच्या मम्मीसनी म्हणजे माझ्या ताईसाहेबांनी लई ताप दिला हो या घरच्यांनी. तेव्हा तुम्ही जरा या घरात सांभाळून राहावा हा, आणि जे काय हक्काचं आहे ते मागून घे जावा, नाहीतर काय बी मिळायचं नाही. आम्हाला कळते काय करायचं ते. युवराज, अरे एवढा राग करणं बरोबर नाही मर्दा. हा, बघ युवराज, तू बारका होतास का नाही तेव्हा तुझ्या आईने तुझ्याकडे लक्षच द्यायला नाही. पण वहिनींनी तुझी सगळी काळजी घेतली, तुला सांभाळलं. तू त्यासनीच उलट बोलतोस रे. बरोबर आहे काय? हे बघ, तुला कटाळा आला, माझा राग आला तर लगेच सांगायचं. हे असं घर सोडून पळून जायचं नाही रे. हे घर तुझं बी आहे का नाही? वागण्यावरून तसं काय वाटत नाही मला. हे बघ, ह्या घरात तुझ्या संगत कोणीच वाईट वागणार नाही. मी मगाशी चिडलो कारण तू वहिनीसनी उलटा बोललास म्हणून. पण वहिनींनी मला समजवलंय आणि मी माझी चूक कबूल करतो. काय युवराज, हे बघ, सॉरी. काय मरदा तू? मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलतो आणि तू तो रागवून बसलायस वे. अरे कुठलं गिफ्ट पाहिजे सांग, मी आणून देणार तुला. मला ती स्पोर्ट्स वाली रिमोट कंट्रोलची कार पाहिजे. अरे दिली तुला, रिमोट कंट्रोलची गाडी दिली मर्दा. हे बघ, आता मस्तपैकी झोपायचं. सकाळी उठलास की नाही तुझ्या हातात रिमोट कंट्रोलची गाडी असणार आहे. काय हा, असं मस्तपैकी हसायचं. मी घेऊन येतो पटकन. बघितलं, हे असं समजा हक्कानं मागायचं म्हणजे समजा मिळतं. हा, तुझा ते नीट कर जा. अहो युवराज कुठे? त्याच्या खोलीत. कुठे गेला होता? तो त्याच्या आजीकडे निघून गेला होता. असं कसं काय निघून गेला? अहो, आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून तो निघून गेला. आपण केव्हा दुर्लक्ष केलं? दुर्लक्षच की. आपण राजलक्ष्मीकडे लक्ष द्यायच्या नादात त्याच्याकडे काही लक्षच दिलं नाही. अहो, आपली चूक झाली आहे. चूक तर झाले, पण इथनं पुढे आपण लक्ष ठेवायचं. हो, आता जाऊबाईंच्या मम्मी त्याला खालती घेऊन आल्या होत्या तेव्हा मी त्यांना शब्द दिलाय, युवराजकडे परत कधीच दुर्लक्ष होणार नाही म्हणून. मी काय म्हणते, आपल्या लक्ष्मीसाठी आपण आहोतच, पण युवराजकडे लक्ष द्यायला त्याची आई नाहीये आणि सूरज भाऊजींची त्याचं काही पटत नाही. आणि यापुढे भविष्यात सूरज भाऊजी आणि जाऊबाई एकत्र येतील असं काही मला वाटत नाहीये. तेव्हा आता युवराजच्या भविष्याकडे आपणच लक्ष द्यायला पाहिजे. मला काय वाटतंय, त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी आणि इतर गोष्टींसाठी आपण त्याच्या नावावर काही पैसे जमा करूयात का? नाही म्हणजे घरात आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होणारच नाही, पण तरी त्याच्या भविष्यात त्याला जर का अभ्यासासाठी आणि काही गोष्टींसाठी पैसे लागले तर कमी नको ना पडायला. ठीक आहे, मी सूरजच्या कानावर घालतो. हो अर्थातच, त्यांच्या कानावर घालायलाच हवं. आपण जरी हे सगळे व्यवहार बघत असलो तरी मालक तेच आहेत ना. होय, पण खरं तर हे समजा सूरजनं केलं पाहिजे, पण त्याचं ध्यानच नाही कशात. पैसा हाती टिकतच नाही, आला की उधळपट्टी करतोय. मी एक काम करते, उद्याच्या उद्या सूरज भाऊजींकडनं चेकवर सह्या करून घेते आणि युवराजच्या नावावर पैसे जमा करते. आपल्यावर मोठी जबाबदारी पडल्या, ती नीट पार पाडायला पाहिजे. हो, आपण लक्ष्मी आणि युवराजला सारखंच सांभाळायचं. उद्या लक्ष्मीला कमी पडलं तरी चालेल,
पण युवराजला काय बी कमी पडू द्यायचं नाही. युवराजला काहीच कमी पडू द्यायचं नाही. आलोच कपडा बदलत. युवराज, हे युवराज, हे की खाली. नाही. अरे ये की मर्दा खाली. काय आहे? हे बघ, आहे का ना मस्त. युवराज ती त्यांची त्या गप तू. अरे थांब. युवराजला आवडेल अशीच गाडी आणायची म्हटलं. आहे का ना मस्त. हा आहे का नाही मस्त. ए तू चल. आवडेल अशीच गाडी आणली रे मी. कशी वाटली? काय रे राणादा, राणादा, हे बघ गाडी आणली मी. लय मागातली आहे. अरे वा, भारीच की. ते ना सुरत, युवराजला आवडली का? आता मी एवढ्याच गाडी घेऊन आलोय, पण ह्यो पट्ट्या काय भूलच ना माझ्या संगट. मस्त आहे गाडी भाऊजी. मला वाटतं आता युवराजचा सगळा कंटाळा जाईल. वहिनी, तुम्ही सांगितलं तसं वागलोय मी, पण तरी बी हो. नाही हो भाऊजी, अहो आता तो गाडीत रमलाय ना, हळूहळू त्याची गाडी येईल रुळावर. तसं झालं तर देव पावला म्हणायचं. बरं मी काय म्हणते, आम्ही ना युवराजच्या नावावर काही पैसे ठेवायचं म्हणतोय, म्हणजे त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी त्याला उपयोगी पडतील. ठरवा की तुम्ही. पण ते चेक वर सही देशील हो. अरे राणादा, तुम्ही मिळून ठरवा काय ते कुठं कुठं सह्या करायच्या तेवढं सांगा. हे सगळं तुमचंच आहे की, मला काय विचारायचं त्याच्यात. अरे तसं नाही, आता या समजा इस्ट्रीचा मालक तू आहेस, तेव्हा तुला विचारायलाच पाहिजे. मी बी मालक आहे, मला बी विचारायचं. हे तुला कोण सांगितलंय? मम्मी आजीनं सांगितलंय मला विचारायचं. बरं मालक, ते तुमच्या नावावर पैसे ठेव ना वा. गुंतवा, पण फक्त माझ्या नावावर, नाही तर तुमच्या बडबडी पोरगीच्या नावावर गुंतवशीला. हे युवराज, भाऊजी अहो त्याच्यावर रागवू नका, तो लहान आहे, त्याला तसं पढवलंय. मी युवराजचं बरोबर आहे की. बरं ते समजा, जाऊ दे, तू सही करून दे. हा 2-3 चेकवर का. बरं चल, येऊ आम्ही. चल येतो. हे तुझ्या आईला आणि तुझ्या आजीला जाऊन सांग जा, ते सगळं राणादाचं आहे म्हणून. नाही, माझा हक्क आहे इस्टेटीवर. ढेकळाचा हक्क. राणादा ऐकत नाही म्हणून आता सगळं त्याच्या नावावर केलं असतं. बसा सगळी बोंबलत. गाडी मस्तच आहे की. माझे माझ्या बाबांनी दिले. मी बी राणादाला सांगणार आहे माझ्यासाठी आणायला. पहिला राणादाला विचार त्याकडे पैसे आहेत का म्हणून. ए राणादा, आई,
लक्ष्मी अगं ते बाहेर गेलेत काम आहे म्हणून तू तवर युवराज दास संगड खेळ काय. हे हिला पण ते खेळायला. लांबो लांबो माझी आहे ती. बर तुझी गाडी, पण मला खेळायला देणार नव तू. हात पण लावायचा नाही. पण काकाने दोघांना खेळायला सांगितलंय. मी कुणाचं असं ऐकत नाही. कोण काय बी सांगल ऐकत तू काय. आपण बहीण भाऊ आहे तेव्हा आपण मिळून खेळूया की. ते बहीण बिन मला काय माहित नाही. माझी गाडी मी एकटा खेळणार. वय वय युवराज एकटाच खेळणार. खेळ रे तू. आम्ही कोण आहे. युवराज युवराज एकटेच खेळत्याल. लक्ष्मी तू हो बाजूला, हो बाजूला. नमस्कार दादा. नमस्कार राणा. वहिनी नमस्कार. नमस्कार. कसं काय नाही केलं. ते पैसे गुंतवायचे जरा. होय का. कुठल्या स्कीम मध्ये. काय सुरतचा पोरगा आहे किंवा आता 8 वर्षाचा आहे. त्याचं शिक्षण सुरू आहे, पण पुढे मोठं झालं त्याला फॉरेनला पाठवायचं आहे शिकायला. बर. तेव्हा शिक्षणाचा सगळा खर्च भागला पाहिजे अशी काहीतरी भारी स्कीम सांगा. तसं पोरांसाठी लय स्कीम नाहीये, पण मला वाटतं तुम्ही एक एफडी करा. शिक्षणासाठी म्हणाल तर दर महिन्याला ठराविक रकमेचा हप्ता बसेल अशी एक स्कीम आहे, ती करा. बरं, आता 10 लाखाची एफडी करणारच आहे आम्ही. आणि ते शैक्षणिक स्कीमचं काय म्हणालात तुम्ही. दर महिन्याला 1000, 2000, 5000 जसं जमतील तसं जमा करायचं. आणि 18 वर्ष होस तर हजाराचं लाख होईल. शिक्षणाची काही चिंताच राहणार नाही. किती करूया. तुम्ही सांगा. हो मला वाटतं 5000 करूया. नाही म्हणजे कसं आहे ते रिटर्न मिळताना जादा मिळतील. मग हे घ्या 10 लाखाचा चेक आणि 5000 रुपयाचा हप्ता त्याचा चेक. दादा हे घ्या. राणादा तुम्ही तुमच्या छोटीसाठी काही करत नाही का. अहो मुलीचं शिक्षण, तिचं लग्न ह्यासाठी फार चांगल्या स्कीम आहेत. तिच्या नावानं बी करा एखादी. सगळंच भावाच्या पोराला कशाला. आता भावाचं पोरग म्हणजे काय कोण परक आहे काय. तसं नाही, आपल्या पोरीवर अन्याय का. करा की तिच्या बी नावावर एखादी स्कीम. वहिनी माझं बरोबर आहे ना. हो राणाजीव बरोबर आहे त्यांचं. आपल्यालाही आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करायलाच पाहिजे की. उद्या तिलाही भविष्यात शिकायचं आहे, लग्न पण करायचं असेल, मग कसं होणार. आपल्या दोघांचा पगारही फार नाही आहे. हो आधीच 5000चा हप्ता केला, अजून कसं ऍडजस्ट करायचं. दादा मी काय म्हणतो ते कमीत कमी कितीचा हप्ता केला तर चालेल. आपल्यावर आहे. माझा ऐकाल तर महिन्याला 2000 रुपये तर गुंतवा. अहो 1000 मी देते, 1000 तुम्ही द्या, म्हणजे झाले 2000. एवढं ऍडजस्ट करू की. चालतंय. आपल्या लक्ष्मीसाठी एवढं तर केलंच पाहिजे. दादा 2000चा हप्ता करा. आता एवढं करूया, मग पुढे लागलं तर पुढचं पुढे बघू. ठीक आहे, तुम्ही बसून घ्या. मी तोपर्यंत कागदपत्र तयार करून घेतो. बरं झालं ना, आज एक मोठं काम झालं. थोडे का होईना, पण लक्ष्मीच्या नावाने आपण गुंतवणूक करतोय हे महत्वाचं. वय युवराज आणि लाडू सारखा खमके भाऊ असतं ना, लक्ष्मीला कधीच कसली कमी पडणार नाही.